आमचं फक्त ऑपरेशन टायगर होतं. ऑपरेशन टायगर आता राज्यभर चालू आहे. तुतारीचा वगैरे काही आमच्याविषयी काही विचार नाही आहे. आणि शरद पवार साहेबांचा मान सन्मान गेल्या अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे साहेब करतायत. कारण दोघेही सह्याद्रीच्या खोऱ्यातले मराठा नेते ह्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेले आहेत. एक दुसऱ्याचा सन्मान करण्याची परंपरा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि त्या माध्यमातून पवार साहेब जर विधिमंडळात आले आणि ते जर थोडे प्रेमानं जे एकनाथ शिंदे साहेबांवर अतिशय प्रेम करतात त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसले, त्यांच्या आमदारांची बैठक घेतली, त्यांच्या नेत्यांची बैठक घेतली, तर वावगं कुठे? ती फक्त चर्चा आहे. आमचा पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये एनडीएमध्ये जाणार नाही. त्याच्याच बरोबर आम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होणार नाही. आम्ही आज या सामान्य लोकांची भूमिका घेत महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष करत राहू असं आमच्या पार्टीचं म्हणणं आहे, आमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या अफवा आहेत असं मला इथं वाटतं. चर्चा करत बसा, काही होणार नाही तुतारीमध्ये. आम्ही शरद पवारांबरोबर जाण्यासाठी इच्छुक होतो. मी लहानपणापासून होतो आणि मरणापर्यंत राहील. अध्यक्षपदाचा देखील शरद पवार राजीनामा देणार असल्याची आता चर्चा सुरू आहे. काही उद्या होय, तुमच्या डोक्यात कोण घालतं काय माहिती. आणि सगळी सूत्र जी आहेत सुप्रियाताईंकडे देखील असं आहे की आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय पक्षात निर्णय होतात हे तुमच्याकडनंच मला कळतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.